इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठता येते. याचं जिवंत उदाहरण नाशिकच्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत राहणाऱ्या स्नेहा बळीराम कोळे हिने समाजासमोर ठेवलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्नेहाने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. स्नेहाचे आईवडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि घरातील शैक्षणिक परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल आहे. स्नेहाशिवाय कुटुंबातील इतर कोणीही 10वीपर्यंत शिक्षण घेतलेलं नाही. तिचे वडील बळीराम कोळे यांनी जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतले आहे. मात्र या परिस्थितीने स्नेहाच्या स्वप्नांना कधीच मर्यादा घातल्या नाहीत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या स्नेहाने शिक्षणाला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवले. झोपडपट्टीतील प्रतिकूल वातावरण, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधने असतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही. स्नेहाने संदीप फाउंडेशन येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा देत तिने आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला. आत्तापर्यंत 3 ते 4 परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरी तिने केली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, माझ्या आईवडिलांची, माझ्या 2 भावांची साथ माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी माझे मनोबल वाढवले. शिक्षण घेताना अनेक आर्थिक अडचणी आल्या, मात्र या अडचणींमध्ये माझे वडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे माझ्या शिक्षणाची वाट अधिक सुलभ होत गेली. मी झोपडपट्टीत राहते म्हणून माझ्या स्वप्नांवर कधी मर्यादा आली नाही. जिद्द आणि चिकाटी मी सोडली नाही. शेवटपर्यंत लढत राहिले. माझ्या कुटुंबियांसह शिक्षकांचे मला मोलाचे साथ मिळाली, सहकार्य मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचू शकले, असंही स्नेहा हिने म्हटलं आहे. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात. खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा. आई वडील जास्त खुश आहे. मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा. फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल. इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या वस्तीसाठी आहे. खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर आमच्या वस्तीचं एक भूषण आमच्या नेहाताईच्या माध्यमातनं, म्हणजे ही एकच एक्झाम नाही, याच्या अगोदर तलाठी, याच्या अगोदर GST ऑफिसर, अशा 4-5 एक्झाम क्रॅक केल्या. प्रत्येक एक्झाम नोकरीला रुजू होते आणि 3 महिन्याने 4 महिन्याने राजीनामा देऊन परत दुसरी नोकरी जॉईन करते. आता शेवटी आता परत स्टेट सेल्स इन्स्पेक्टर म्हणून तिची नियुक्ती झाली. त्याबद्दल मी आमच्या दिदीचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलीसाठी अतिशय अभिमानास्पद आणि एक ऊर्जा स्त्रोत म्हणून आज सर्वांनी दिदीकडे बघितलं पाहिजे. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना आणि खऱ्या अर्थाने सांगायचं राहिलं तर परिवारामध्ये कोणीही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं नाही. आपण अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी तिला शिकवण्यासाठी इतका आग्रह होता. खऱ्या अर्थाने मामांनी कुठल्याच प्रकारे तिच्यावरती तिच्या लग्नाचं दडपण नाही का, तिला पारिवारिक कुठल्या कामाचं दडपण नाही का, तू फक्त शिक आणि समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा म्हणून तू ओळख निर्माण कर, असं त्या सर्वांची इच्छा होती. आणि आज खऱ्या अर्थाने तिने ते करून दाखवलं. 8 ते 10 वर्षाचा हातीचा अभ्यासाचा प्रवास, अक्षरशः 15-15, 16-16 तास तिने अभ्यास केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्या मामींचा देखील त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. कारण मामींनी तिला एका टायमाला लायब्ररी जायचं 3-3 वेळेचा डब्बा तिच्या सोबत बनवून दिलेला आहे. तर तू घरी नाही आली तरी चालत, तुला 3 टाइमचा डब्बा तू तिथे बसून खा. आणि तो डब्बा नेण्याचं काम आमचा विकी, सर्वात छोटा भाऊ आहे दिदीचा, ते काम टिफिन न्यायचं त्याचं असायचं. खऱ्या अर्थाने सर्व परिवाराने तिला जे बळ दिलं आणि त्या बळाला तिने यश प्राप्त करून दिलं. म्हणजे दिदीचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं या परिवाराचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. आणि अशी बहीण आम्हाला लाभली आहे, तर आम्हाला देखील आज अभिमान आणि मन असं भरून आलंय का खरोखर तिने आज जी मेहनत घेतली तिचं सार्थ झालं. आणि दिदीला मी भावी वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. तिच्या हातून समाजाची सेवा घडो. आणि आमचे जे मामा आहे बबन मामा कोळे, खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन सार्थ झालं का. त्यांची जी मेहनत होती, म्हणजे ते स्वतः शिक्षण त्यांनी खूप घेतलेलं नाहीये, पण तिच्या रूपामध्ये त्यांनी आज एक शिक्षणाला वेगळं दार उघडं करून दिलेलं आहे. असंच प्रत्येक वडिलांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेतलं पाहिजे, अशी मी सर्व परिवारातील सर्व
वडिलांना का ज्यांच्या घरात मुली आहे त्यांना मी विनंती करतो आणि दीदीला या तिच्या घवघवीत यशाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो, तिचं अभिनंदन करतो. स्नेहाच्या यशामागे तिच्या आईवडिलांचे कष्ट, भावांची साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलता येते हे स्नेहाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आम्रपाली झोपडपट्टीसारख्या सामान्य परिसरातून सुरू झालेला स्नेहाचा प्रवास आता इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचला आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची स्वप्ने अपुरी राहतात असं मानणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची साथ असेल तर यश निश्चितच मिळते, हा संदेश स्नेहा कोळेच्या यशाने दिला आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.